कणकवली गजानन बुवा कविराज माझे, कविराज माझे. नडगावात गोविंद नामदेव नरवनाथ वझे बुवा गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंगबली की जय. पोचलेलो आहे आपण आपल्या गावाला. एवढंच सांगायचं होतं, पटकन जरा सामान वगैरे गाडीतलं काढून होता. भरपूर सामान आहे, जरा चढवायचं आपलं घर जरा वर आहे, नंतर वरती भेटूया. आजे पण निघाले गाठी बरी आहे ना. ते धुपाचं आहे ना आणलंय कप आहे ना, तोच लावायचा. कोणतं बरं बस काय सोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बघा बघा बघा, मानेने माझा हात हे घेतो होतो, तर लय शाण आहे. मित्रांनो, गणपतीची आमच्या स्थापना, पूजा, आरती वगैरे सगळी झालेली आहे. हे जे तुम्ही माझ्या मागे बघताय हे आमचं मूळ घर आहे, म्हणजे सगळ्यात जुनं आणि मूळ मेन घर. तिथे सगळे म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की जे मेन घर असतं, आमचं मूळ घर आहे, तिथेच गणपती बसतो फॅमिलीचा. आजोबांच्या भावांमधलं जे एक म्हणजे आजोबांचं जे मेन घर होतं ते, आणि मग ह्या घरातच आमचा गणपती बसतो. तसेच इथे मागे वेगवेगळे असे आमचे मिळून जी भावकी आहे त्यांचा एक नाही, त्यांचे असे मूळ घरात सगळे गणपती बसतात. या घराला ऑलमोस्ट आता 100च्या वरतीच वर्ष झाले, मला पण नाही माहिती. मला एक गोष्ट जाणवली जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती म्हणजे जे तुम्ही माझ्या मागे अंगण बघताय, हे मला आता अचानक खूप छोटं वाटायला लागलं. म्हणजे एवढंच होतं, त्याच्यात काय साईजमध्ये काय फरक नाही पडला आहे. बट असं तुम्हाला होतं का? आता मी एकतर खूप दिवसांनी गावी आलो आहे, तर आज मला या वेळेला हे रिअलाईज झालं की हे आता छोटं वाटतं. लहानपणी मी इतका खेळलो इकडे, म्हणजे इथे आधी हे असायचं पेंढावाला असं
कवर असायचं, त्याच्यामध्ये खांब खेळायचो आम्ही. गाडा असतो ना, गाडा खेळले का नाही माहिती नाही. ॲल्युमिनियमची रिंग असते आणि ॲल्युमिनियमचं जसं एक यू असतो आणि त्याला काठी असते, त्याला असं आपण गाडा असं टायर लोक लहान मुलं असं करायचे, तसं गाडा आम्ही खेळायचो इकडे. आणि तेव्हा आम्ही खूप धावायचो, खूप लंगडी बिंगडी खांब बरंच काय खेळायचो. आणि ही जागा तेव्हा मला केवढी मोठी वाटायची की अरे केवढं मोठं अंगण आहे. तेवढीच आहे साईज, पण मला आता एकदम छोटं वाटायला लागलं अचानक. का माहिती का, असं तुम्हाला पण होतं का हे मला तुम्ही जरा कॉमेंटमध्ये सांगा. होतं आपण मोठे झालो म्हणून ती जागा छोटी वाटायला लागली आहे किंवा असं बरेचसं स्पेसेसबद्दल होतं मला. बट बऱ्याच स्पेसेसबद्दल होतं असं, पण हे आता स्पेसिफिकली ते अंगणात आलो आहे म्हणून ते अंगणाबद्दल मी बोलतो आहे. तर तुम्ही पण जर गावी गेला असाल कोकणात किंवा कुठे तुमच्या गावी गणपतीला, तर मग तुम्हाला पण असं फील झालं आहे का ते मला जरा कॉमेंटमध्ये सांगा. आज आमच्याकडे मेनू आहे काकडी पण आहे आतमध्ये. आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ आहे ना, भेंडी, मोदक होते ते खालीच संपले. घरी नेवरी बनवल्या. नेवरी पण मोदक सेमच आहे, फक्त शेप वेगळा आहे आणि तळलेले असतात ते उकळलेले आहेत. लावले आता बेस्ट फूड, गणपती फूड बेस्ट फूड. मित्रांनो, आपण आलेलो आहोत श्रीवर्धनला, श्रियाच्या गावी, श्रियाच्या घरचा गणपती बघायला आणि गौरी गणपती करायला. ती गाडी ती श्रिया सांगेल तिच्या गावी आलं आपण. हाय बोल नारायण. हाय हाय नारायण. हा जोरात बोल, जोरात. तुझा आवाज जरा कमी आहे. हा हाय. जय शिवराय. जय शिवराय. आणि आपल्यासोबत आहेत, कोण आहे मागे, कोण आहे? नदीमा आणि रुबीना. तू करा. थँक्यू भाई. एक व्हिडिओ कसला काय बोलू. गणपती बाप्पा. अरे वरती गेला, आकाशात गेला तो असा. पुढे पेढे चालला. हां. आणि आपल्यासोबत आहे द आखणीकार ऑफ द आखणीकार ऑफ द वर्ल्ड ऑफ द मुंबईचा आखणी कलाकार. आणि त्याच्या बाजूला नुकतीच रुबीना कपडे घातलेले. चला, श्रीवर्धन की गलियों में. आता मी चालू श्रियाच्या घरी, म्हणजे जिथे गणपती असतो आणि गौरी असते. आणि मग आज काय काय बरेच कार्यक्रम वगैरे आहेत है ना. काय श्रिया जरा सांग आपल्या ऑडियन्सला. कळेल आता. वाव, अशी ब्लॉगर आणि ब्लॉगरची बायको असली पाहिजे. कळेल आता, कळेल. एंड जो सुंदर करते ना श्रिया, खूप तिचा एंड आहे ना त्याच्यामध्ये सायलेन्सेस असतात एकदम असे. तुझ्या एंड काय नाही ब्लॉगचे, श्रियाचे एंड करे. ही ब्लॉग एंड करायच्या हिशोबानेच ती बोलते डायरेक्ट. श्रिया, कसं वाटतं तुला. पुढे कळेल. असं आहे काय बोलली. असं आहे, असं आहे.
डॉक्टरांना तरी सांगतेस काय तू सगळं कसं वाटतं? डॉक्टर विचारतात कसं वाटतंय तुला काय? माझ्या हा काय हो चालेल ना, रागवलत नाही ना. काय आत बसलेली उठवलं ना दिली. नाही हो. ते माझं काय काढू नका. काय काय शाळी ही सगळी कुठली ह्या माडाची आपल्या 40 पडली. मला आवडत नाही हो. तुमचं नाही घेतं, नारळाचं घेतं. ये 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 तुझी मला नाही जमत. काय जेवायचं थोडे एवढं एवढी काय करायची. त्यामध्ये आम्ही देते त्या काय बोलतात तुमच्या त्यामध्ये याला? परतावून बोलतात आमच्या इथे. अरे एवढी भरली आहे. मग तेच सांगते. इथेच आलंय पाणी. हो, उतरायची पण गरज नाही. हा डायरेक्ट पाय घालून पण बसू शकतो. नाही पाय नाही पूर्ण एवढे लांबले नाही आहे तरी मारू शकता उडी. मारण पण परत नाही आलं तर काय? संपूर्ण नाही. मारत बोलतो ना, मला नाही बुडणार. एक शेवटचा सलाम. येतो वरती आपण. मी चढायला पण त्रास नाही होत. नुसतं नारळ पाणी आहे ना. हा. कशात रुपाली अशी असते मध्ये मध्ये. गेला इसको बोलते विहीर में उडी मारना विदाउट चड्डी. अरे 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 काय करतोय. याने स्किन चांगली होते माहिती आहे ना. ए जरा गावी आली लोक आणि जरा काय खायला लागली की अरे ह्याचं ना नॅचरल इकडचं गावचं जे एक नॅचरल स्किन एक नॅचरल हे आणि एव्होल्युशन आणि हे आणि ते ना पिरियडिक टेबल आमचा ओके हो एवढं सगळं बोलतात ना लोक. नुसतं ना नॅचरल नॅचरल. हवाय का? नारळ पाणी पियाला ना बहुतेक थोडे नाही. छान आहे. कुठं चाललाय? बुच्छला पुढे येत नाही ते ना पिंपल्स इन ऑल ब्युटिफुल. बोलतात तुला कसा काय समजेल. जॅकी श्रॉफ वगैरे दिसता म्हणून बोलतो. जवानीतले तुमचे फोटो जरा असतील ना तर आपण लावू नंतर ब्लॉग मध्ये. आठवते ना. हा काय बोलतो कोकोनट फ्लेश घेऊ. कोकणातला फ्लेश नाही कोकोनट फ्लेश. त्याशिवाय कसं होईल. बाप मोदक करते पण फक्त दुपारी करते. माझी बॅग नाही काढली काय गाडीतून जेव्हा झोपलेला आणली ते काढले घातलेले कपडे. लेजंड बसले समोर. त्यांचं तर लेजंड ऍक्च्युली आतमध्ये झोपली आहे. का बोलतोस. लसूण तयार झालेला आहे. गप बस. छान असा लसूण माझ्या बायकोने तयार केला. दाल तडक्यावर चालेल का? सुप्रिया शंकर छापला
निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने, देवा रक्षावे दीना. जाहले भजन.